माये ही जळाली, लेकरू ही जळालं महाराज. ते छातीला चिटकलेलं प्रेत ज्या टायमाला बाहेर निघालं त्या टायमाला प्रेत काढणारे सगळे लोक ढसरडत होते. किती प्रेम असेल रे त्या माईचं त्या लेकरावर. सकाळी वर्ष श्राद्धाच्या कीर्तनात गोंडेगाव नावाच्या गावातली माय सांगितली, ज्या दिवशी घरातली माय जाते तिचे मुलं मुली ढसरडतील रडतील यात तीळ मात्र शंका नाही महाराज. पण 10वा झाला 13वा झाला 13व्या नंतर ज्या दिवशी त्यांची पोरगी सासरवरून बाहेरला येते, 13व्या नंतर ज्या दिवशी त्यांचं पोरग शेतातून घरी येतं, जी माय ज्या खुर्चीवर बसत होती, जी माय ज्या कॉटवरती झोपत होती, ती खुर्ची ज्या दिवशी रिकामी दिसते ना गड्या, विचारा त्यांच्या पोरीला घरातली आई गेल्याचं दुःख काय असतं ते. अर्ध्यावरती कुणाची माय मरू नये, अर्ध्यावरती कुणाचा बाप मरू नये, अर्ध्यावरती कुणाची बहीण मरू नये, अर्ध्यावरती कुणाची बायको मरू नये. किती प्रेम करतात मायबाप. 2 दिवसापूर्वी दिवाळी नावाचा सण झाला महाराज. त्या म्हातारीला ज्या प्रकारची साडी घातल्यानंतर अति आनंद वाटत होता, त्या साडीचा निस्ता कलर जरी पाहिला तासन तास राहणार त्यांच्या मुला मुलींना विचारा, आई गेल्याचं दुःख काय असतं ते. किती प्रेम करते रे माय. एखाद्याची माय जर गेली तिला जर चितेवर ठेवलं ना, आपल्या लेकराने जर अग्नी दिला, लेकरू जर घागर घेऊन चक्रा मारत असेल तर मेलेल्या आईचं वाक्य राहतं, लेकरा घागर घेऊन जवळून चक्रा मारू नको, लेकरा लांबून चक्रा मार. मेलेल्या माईला जर विचारलं ना, माय तू अशी का म्हटली ग माय, पिको माझा थोडा कमी कर दादा. हा का म्हटली माय, मेलेल्या आईचं वाक्य राहतं, लेकरा तू जर घागर घेऊन जवळून चक्रा मारल्या, तुझ्या अंगाला जर चटके लागले तर मी ते सहन करू शकत नाही. सांगा मला, मेलेली माय जर एवढं प्रेम करत असेल तरी बसलेली जिवंत माय किती प्रेम करत असेल महाराज. जाना रात्री कधी घरी जाना, हा पठ्ठ्या रात्री 2 वाजता जरी कीर्तन करून घरी गेला, माझ्या घराची जर कधी कडी वाजवली, आईने जर कधी दरवाजा उघडला तर आईचं पहिलं वाक्य राहतं आपल्या लेकराला, काय विचारते रे माय, काय विचारते. करेक्ट लेकरा तू जेवला काय. लेकरू जर म्हटलं ना आई सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 2 वाज